गीताच्या 28व्या अध्यायाचे वाचन करणार आहोत. तरी सर्व गुरुभक्तांना माझी विनंती आहे की तुम्ही या श्रवणाचा लाभ घ्यावा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक पुसे सिद्धासी, पुढील कथा सांगा आम्हासी. उल्हास माझ्या मानसी, गुरुचरित्र ऐकता गोड. सिद्ध म्हणे नामधारका, कथासे अलौकिका. ऐकता जाती सर्व दोषा, ज्ञानज्योती प्रकाशती. श्री गुरु म्हणती पतितासी, आपले पूर्वजन्म अपुससी स्फुसती. सांगेन एका विस्तारेसी, चांडाळ जन्म होणार गती. पापपुण्याची अगती, आपले अर्ज भोगजिती. कर्म विपाकी असे ख्याती, जन्मोजन्मी निचयाती. ब्राह्मण क्षत्रिय वैश्यवर्ण, त्याची पासोनी चांडाळ भुवन. उपजले असती यातीहीन, जाती विभाग असे ऐका. ब्राह्मण स्त्रियेपाशी देखा, शूद्र जात जाय व्यभिचारिका. पिंड उपजे चांडाळिका, 16व्या जाती चांडाळ. हे मूळ जाती ख्याती, आणिक नाना दोष करीती. त्याने हिन याती पावती. ब्राह्मण अथवा चतुर्वर्ण, त्या दोषाचा विस्तार. सांगेन ऐकतो निर्धार. ब्राह्मण रहाटे अनाचार, पावे तो योनिसी. गुरु अथवा माता पिता, सोडीने जाय आपण परता. चांडाल योनी होय तर निरुता. कुळस्त्रिये सोडलिया, कुळदेवता सोडूनी. आणिक देवता पूजा करुनी, तोही होय चांडाळ योनी. सदा अनृत बोले नर, सदा जीव हिंसा करी. कन्या विक्रय मनोहरी, लटकेची आपण प्रमाण करी. तोही जन्म चांडाल योनी. शूद्र हस्ती करवी भोजन, अश्वविक्रय करी ब्राह्मण. तोची चांडाल होय जाण. शूद्र संपर्क सदा करी, शूद्र स्त्रीसी सदा संग. नित्य असे दासी योग, गृहभांड आतळी चांग. त्याने देव पितृकर्म करीती, तोही पावे पतित योनी. एखाद नर अग्नी घाली राणी, गायी वासुरा बिघडुनी. विगळी करी तो हिनयाती होती. सोडी आपल्या जननी दे, आणिका लेकुरा माते ती. वेगळी करे आपल्या सत्ते, तोही होय चांडाळ योनी. बैलावरी ब्राह्मण बसे, शूद्राचे अन्न जेवी हर्षे. चांडाळ होय तो बरवसे, ऐसे म्हणते श्री गुरु. विप्रव तेथा आपण जाऊन, श्राद्धाची कर्मे न करी कवण. अथवा परान्न अतिप्रतिग्रह घेऊन जाण, तोही होय चांडाळ योनी. षटकर्म रहित ब्राह्मण देखा, कपला गायीचे दुग्ध ऐका. अर्पण न करिता देवद्विजादिका. अभिषेक न करिता क्षीरपान जो करी, तोही पावे चांडाळ योनी. तुळसी पत्रे ओरपणी, पूजा करी श्री हरिहरा चरणी. शालिग्राम शूद्रे पूजलिया, न करी सेवा माता पिता. त्यासी प्रतिपाळ न करिता, चांडाल योनी होय निरुता. सप्तजन्मी कृमी होय. पहिली एक स्त्री असा, दुसरी करुणी, तिसरी त्यजिता. होय जन्म त्यासी पतिता, आणिक एक सांगेन नवेल. श्रमोनी अतिथे आले असे, वेद म्हणवनी अन्न घालती. जन्म पावे तो त्वरिती, चांडाल योनी प्रवेशा. योग्य ब्राह्मणा निंदा करी, आणिक यतीसी पूजा करी. चांडाल योनी निर्धारी, वृत्तिलोप करिया. तळे विहिरी फोडी मोडी, लिंगालय पूजा तोडी. ब्राह्मणांची घरे मोडी, तोही जन्म पतित कुळी. स्वामी स्त्रीशी, गुरु स्त्रीशी, शत्रुमित्र विश्वास स्त्रीशी. जो करी व्यभिचारासी, तोही जन्म पतिता घरी. दोघी स्त्रिया अस्ताजासी, तो जो ठेवी प्रपंचसी. अतिथी आल्या अस्मानासी, ग्रास न दे, तोही जन्म पतित होय. स्त्री संध्याकाळ समय देखा, विप्रभोजन करी जो अविवेका. भाक देऊन परते जो का, तोही जन्मे चांडाळ. राजे देती भूमिदान, आपण घेत हिरोन. संध्याकाळी करी शयन, तोही होय चांडाळ. वैश्व देवकाली अतिथीसी, जो बोले कवण तुष्टोत्तरसी. अन्न नेदी तयासी, तो हिन योनी कुक्कुट होऊन उपजे. गंगातीर्थ निंदा करी, एकादशीस भोजन सारी. स्वामी ते जोडणे पळे रणाग्री, तोही जन्मे चांडाळ योनी. स्त्री संभोग पर्वणीसी, अथवा करी हरिदिवशी. वेदमार्ग शिकवी शूद्राशी, चांडाळ योनी जन्म पावे. मृत्यू दिवशी न करी श्राद्ध, केले पुण्य सांगेस प्रसिद्ध. वाटे करियासी करी भेद, चांडाळ योनी जन्म पावे. ग्रीष्मकाली अरण्यात, पोई घालती पुण्यवंत. त्याते विघ्न तो जो करीत, तोही जन्मे चांडाळ योनी. नाडी वेद नेणता करी वैद्यकी. जाणूनी औषध दे आणखी, तोही होय महापातकी. चांडाळ जन्मी संभवे. जारण मारण मोहनादी, मंत्र जपती कुबुद्धी. जन्म होय चांडाळ त्रिशुद्धी. वेदमार्ग त्यजिला विप्रू. गुरुसी नर म्हणे केवळ. हरिहरा ते निंदा करीत, अन्य देवता करी पूजन. ऐसा नर तोही पतित होय. ब्रह्मक्षत्रिय वैश्य शुद्ध, आपले कर्म त्यजून मूढमंत. आणिक मार्ग आश्चर्य सदा, तोची चांडाळ योनी होय. शूद्रापाशी मंत्र शिके, त्यासी घडते अनेक पातके. गंगा अक्षीर उद्दके, श्वानचर्मी घातले सम. विधवा स्त्रियांचा संग करी, शिव्या देऊन अतिथी जेऊ घाली. जरी श्राद्ध दिवशी पिंड न करी, चांडाळ योनी जन्म पावे. माता पिता गुरुद्वेषी, तोही जन्म चांडाळ योनीसी. आणिक जन्मे पापवंशी, उपजोनी येती परीसी. गुरुची निंदा करी हर्षी, सदा करी विप्रद्वेष. वेदचर्चा करी बहुसहवस, ऐसा होय ब्रह्म राक्षस. भजे आपण गुरुदेवता, दुसरे देवा गुरुनिंदा करिता. तो होय अपस्मारी, त्वरिता दरिद्र रूपे पीडित असे. माता पिता गुरुवर्जनी, वेगळा होय सोडूनी. तो बेरडा पोटी उपजोनी, महारोगी होऊन राहे. सदा वेद दूषण करी आपण, अपमान करी त्या ब्राह्मणा. कर्मभ्रष्ट होऊ जाणा, मूत्रकृच्छ योग होय.
लोकांची वर्मकर्मे आपण सदा करी उच्चारण, तो हृदय रोगे होय जाण, महाकष्ट भुंजित असे. गर्भपात करी स्त्रियासी, वांज होऊनी उपजे परियसी. पुत्र झालिया मरती भरवसी, गर्भपात करू नये. धर्मशास्त्रादी पुराणे सांगता न ऐके कधीजण, अधिक जेवतीया दृष्टी लाव आपण, बहिराट अंध होऊन उपजे. पतिता सवे करी इष्टती, गर्धभ योनी जन्म पावती. त्यापाशी रस औषधी घेती, मृगजन्म त्यासी होय. ब्रह्महत्या केली जरी, क्षयरोग होय निर्धारी. सुरापानी ओळखा परी, श्यामदंती होय जाणा. सुवर्ण चोरी केल्यासी, विद्रुप कुणकी होय परियसी. दृष्टी केली गुरुस्त्रियसी, कृष्टी होऊनी उपजे नर. अश्ववध गोवधा करता, वांजज्वरी होय तो निश्चिता. सवेची होय अनुतप्तता, दोष काही नाही त्यासी. विश्वासघातकी परियसी, जन्म ऐसे होती त्यासी. अन्न जेवता वाती होय भरवसी त्यासी. विश्वासघाती परियसी, अन्न त्यासी वैरी होय. सेवक एकाचा जाळवण, घेऊन जाय तो जो कवण. त्यासी सदा बंधन, कारागृही भुंजत असे. स्त्रिये ते चोरुनी घेऊन जाय, मतिहीन जन्म पावे. सदा क्लेशी आपण होय, अंती जाय नरकासी. सर्पजाती मारी नर, सर्पयोनी होय निर्धार. ऐसे दोष असती अपार, आता तस्कर प्रकरण सांगेन. सुवर्ण चोरी करी नर, प्रमेह व्याधी होय निर्धार. एखादा पुस्तक करी तस्कर, आंधळा होऊनी उपजे. वस्त्रे चोरी करी जरी, स्त्रीत्रिक रोगी होय निर्धारी. गणद्रव्य चोरी करी, गंडमाळा होऊनी उपजे. श्वासोच्छ्वासी असे नर, त्याची वस्तू आणि चोर. सदा वसे बंधन घर, ब्रह्मांड पुराणी बोललेले असे. परद्रव्य अपहारी देखा, परदत्तापहार विशेषा. परद्वेषी नर ऐका, अपुत्री होऊनी उपजे. अन्न चोरी केली या देखा, गुल्म व्याधी होय ऐका. धान्यादी तस्करी करी जो का, रक्तांगी दुर्गंधी होय शरीर. करी का एखादा तैल चोरी, तो दुर्गंधी चित्र शरीरी. परस्त्री परवस्तू ब्रह्मस्व जो अपहारी, ब्रह्म राक्षस जन्म पावे. मोती माणिक रत्ने देखा, चोरी करी नर ऐका. हीन यातीसी जन्म निका, पावे तो नर निर्धारी. पत्रशाखादी फळे चोरी, खरुजी होय अपरंपारी. रक्तपाणी निर्धारी, गोचिड होय तो निर्धारी. कासे लोह कापूस लवण, तस्कर करी नर जाण. श्वेतकुष्ठ होय निर्वाण, विचारुनी रहाटावे. देवद्रव्य अपहारी देखा, देवकार्य नाशी अभ्यक्षका. पंडुरोगी होय निका, फळ चोरी होय विद्रूप. परनिक्षेप चोरी देखा, करिता होय सदा शोका. धेनु तस्कर धन तस्कारादिका, उष्ट्र जन्म पावे अवदरा. फलचोर होय वनचर, जलचोर होय कावळा थोर. गृहोपकरणे तस्कर, तोही काक जन्म पावे जाणा. मधु तस्कर अवधारी, जन्मे पावे तो घारी. गोरस करी चोरी, कुष्ठ होय परियसा. श्री गुरुमंठी पतितासी, दोष करिता जन्म होय ऐसी. आता सांगेन व्यभिचार प्रकरणेसी, शांत परवी बोलली ऐसे. परस्त्री आलिंगन केल्या देखा, शतजन्म श्वान होय ऐका. पुढे मागती सर्पजन्म निका, भोगती दुःख अवधारी. परस्त्री योनी पाहे दृष्टीने, आंधळा होऊनी जन्मणे. बंधुभार्या संपर्क करणे, गर्धभ जन्म पावे देखा. तोही जन्म सोडूनी, जर्पयोनी जन्मोनी. पुनरुपी नरका जाऊनी, नाना कष्ट भोगी आपण. सखा भार्या सवे देखा, मातुळ स्त्री असे विशेषा. एखादा करी संपर्का, श्वान योनी होनी जन्मजे. परस्त्रियेचे मुख न करावे अवलोक, जरी पाहाल कुबुद्धिक. चक्षुरोगी होऊनी उपजे. आपण असे शूद्रयाती, विप्रस्त्रियेशी करीरती. दोघे कुरकुळमी होऊनी उपजती, हे निश्चिता अवधरा. सदा शूद्र संपर्क करी, त्याची स्त्रियांशी व्यभिचारी. जन्म पावे तो कुत्री, महादोष बोलिला असे. असे त्या पतिताप्रती श्रीगुरु आपण निरूपिती. ऐकता होता त्रिविक्रम भारती. प्रश्न केला श्रीगुरुसी, स्वामी निरूपिले धर्म सकळ. ऐकता जाहले मन निर्मळ, जरी घडले एक वेळ. पाप जाय कवणे परी. श्री गुरु म्हणते त्रिविक्रमासी, प्रायश्चित असे पापासी. पश्चाताप होय ज्यासी, त्यासी पाप नाही देखा. पाप जरी असेल थोर, अंतःकरणी असेल खोचले. त्यासी प्रायश्चित असे भले. कर्माबी बाकी बोलले असे प्रायश्चिताचे विधान. सांगेन ऐका स्थिर मने, अनेक ऋषींचे असे वचन. प्रकार असे ऐका तुम्ही, प्रथम द्यावा ब्रह्मदंड. त्याने होय पापखंड, गोदान द्यावे अलंकृत कांड. अशक्य तरी द्रव्य द्यावे, निष्क अथवा अर्धनिष्क. सूक्ष्म असलिया पावनिष्क, स्थूल सूक्ष्म असेल पातक. तेणे विधी द्यावी, अज्ञानकृतता पापासी. पश्चातापे शूद्र परियसी, गुरुसेवा तत्परेसी. केलिया गुरु निवारिल, नेणता पाप केलियासी. प्रायश्चित्त परियसी, प्राणायाम द्विशतेसी. पुण्यतीर्थी 10 स्थाने. 3 गुंजा सुवर्ण द्यावे, नदी आचरावे 2 गावे. सौम्य पातक याची भावे, जाती पापे परियसी. स्त्री पुरुष दोघात
एक पाप पुण्य करीत दोघा समघडे हे निश्चित दोघे आचरावे प्रायश्चित. आणिक असे एक प्रकार त्याने होय पाप दूर. गायत्री जप 10 सहस्त्र विप्रा 12 भोजन द्यावे. तिल हवन 1 सहस्त्र करावे तेथे वैज मंत्र. याचे नावे गायत्री कृच्छ. श्री गुरु सांगते त्रिविक्रमासी. प्राजापत्यकृच्छ देखा असे विधी अतिविशेषा. भोजन करावे 1 मुक्तिका अथवा अयाचित भिक्षा. उपवास करावे 3 दिवस. स्मरण करावे श्री गुरुचरणास. येणे जाती सौम्य दोष ते जे आपणासी सामान्यक. अतिकृच्छ असे एक चित्ते मुनी 1 दोष असतील सामान्यक. अज्ञानेची केलिया. अन्न घ्यावे 27 ग्रास. सकाळी 15 रात्री 12 अथवा दोन्ही 8 ग्रास अयाचित अन्न जेवावे. ऐसे सौम्य पातकासी जे विधी असती परियसी. महिना 1 नेमेसी अंजुळी भरी अन्न जेवावे. उपवास 3 करावे देखा. प्रकार सांगेन आता आणिका. 3 दिवस उपोषका घृते पारणे करावे. 3 दिवस घृत घेऊनी क्षीर घ्यावे दिवस 3 दिवस वायू भक्षुनी पुन क्षीर 21 दिवस. एखादा असेल सशक्त त्यासी असे हे वृत्त. तीळ गुळ लाह्या पीठ उपवास करावे. पर्णकुच्छ करा ऐसी. पर्णोदक घ्यावे प्रतिदिवसी. करावे तितके उपवासी. पश्चातापे घ्यावे. कमल बिल्व अश्वत्थ कुशोदक मिश्र पान करा नित्य. पान करावे प्रत्य. पर्णकुच्छ परियसा. आणिक असे एक प्रकार करावा चांद्रायण आचार. कुकुट्टांड प्रमाण आहार. ग्रास घ्यावे वर्धमाने. अमावस्येसी 1 ग्रासू. पौर्णिमेसी 15 कृष्ण पक्षी उतरावा हर्षू. दुसरे मासी हविष्यान्न. आपले पाप प्रकटुनी उच्चारावे सभास्थानी. पश्चातापे जळुनी जाय पाप अवधरा. आता सांगेने तीर्थ कृच्छ याता करिता पवित्र. वाराणसी श्वेतपर्वत स्थान मात्रे पापे जाती. वरकड तीर्था केलियासी. गायत्री जप सहस्त्रेसी. पाप जाय त्वरितेसी. अगस्त्य वचन बोलिले असे. समुद्र सेतुबंधेसी. स्थान केलिया परियसी. भ्रूणहत्या पापनाशी. कृतज्ञाधी पातके. विधिपूर्वक शुचीसी. जपा कोटी गायत्रीसी. ब्रह्महत्या पापनाशी. ऐसा त्रिविक्रम एकचित्ते. लक्ष वेळ जप केलिया त्रिविक्रमा एकचित्ते. लक्ष वेळ जप केलिया. सुरापान पाप जाय लया. सुवर्ण चोरी पाप लया. 7 लक्ष जपे जाणा. 8 लक्ष गुरु तल्पकासी. गायत्री जपता पापनाशी. आता सांगेन परियसी. वेदाक्षरे पाप जाय. पवमान सूक्त 4 पठण करिता ब्रह्महत्या दूरी. इंद्रमित्र अवधारी 1 महिना जपावे. सूरपानादी पातके जातील येणे सुक्तके. शनुशेप नाम सुक्तते. सुवर्णहर्ता पाप जाय. पवमान शन्न इंद्र सूक्त पठण करिता हविष्पांत मास 1 जरी पठत. गुरुतल्य पाप जाय. पंचमासका 6 मास. मिताहार करुणी पुरुषे. पुरुषोक्ते पापनाश. पंचमहादोष जातील. त्रिमधु म्हणेस मंत्रसोक्त. सुपर्णा त्रिवर्णायुक्त. जपावे मंत्र नाचिकेत. समस्ता पातका प्रायश्चित्ते पै. नारायण प्रश्न देखा. जपावे भक्तिपूर्वका. जातील पंचमहापातका. भक्तिपूर्वक जपावे. त्रिपदा नाम गायत्रीसी. जपती जे जन भक्तीसी. अघमर्षण त्रिरावृत्तेसी. 7 जन्म पाप जाय. अपामेध्य नासी. तद्विषण नाम सुक्तेसी. जपती जे जनभक्तीसी. 7 जन्म पाप जाय. आणखी असे विधान देखा. अज्ञानकृत द्वेषाधिका. अनुपतप्त होऊन विशेषखा. पंचगव्य प्राशन करावे. गोमूत्र गोमय क्षीर दधीकृत कृशसार घ्यावे असे विधी तत्र. प्रथम दिवशी उपवास. नीलवर्णीचे गोमूत्र. कृष्णवर्ण गोमय पवित्र. ताम्र गायीचे क्षीर शुभ्र. श्वेत धेनूचे दक्षी घ्यावे. कपिला गायीचे तूप बरवे. ऐसे पंचगव्य घ्यावे. एकेकाचे क्लुप्त स्वभावे. सांगेन ऐका विधान. गोमूत्र घ्यावे पावशेर. अंगुष्ठार्थ गोमय पवित्र. क्षीर 2.25 शेर. दधी 3 पावशेर घ्यावे. घृत घ्यावे पावशेर. तितुकेची मिळवावे कुशसार. गीता मंत्र निर्धार विस्तारोनी सांगेन. कुशासहित 6 रसास. एकेकासी मंत्र पृथक असे. प्रथम मंत्र ऐरावती असे. इदम विष्णू दुसरा देखा. मानस्तोके मंत्र 3. 4था प्रजापती मंत्र. पंचम गायत्री उच्चारा. 6वा वाह्याती प्रणव पूर्वक. ऐसे मंत्रोनी पंचगव्य घ्यावे. अनुतप्त होऊन एक भावे. अस्थिगत चर्मगत पूर्व. पापे नासते अवधरा. गायी न मिळे जितके जिन्नसी. कपिला गाय मुख्य परियसी. जातीदोष दर्शन मात्रेसी. कपिला गाय उत्तम. पंचमहापातक नावे. सांगेन एक भावे. 4घे असती कर्तून नावे. 5वे सवे मिळाला तो. 4घे पातक करिता देखा. एखादा मिळाला त्यासी ऐका. त्यासहित महापातक आहे ती पापे परियसा. ब्रह्महत्या सुरापान. एखादा करी गुरुस्त्री गमन.
सुवर्ण चोरी तथा जाण पाचवा पातकी जो मिळे त्यासी ऐसे पातक घडे ज्यासी प्रायश्चित्त असे त्यासी. जगद्गुरु दर्शन संतोषी अनुग्रहे पुनित एखादा वेदशास्त्रज्ञ स्वधर्माचार अभिज्ञ त्याचा अनुग्रह पापग्न पुनीत होय अवधरा. ऐसे श्री गुरु त्रिविक्रमासी प्रायश्चित्त सांगते विस्तारेसी समस्त विप्र संतोषी ज्ञान प्रकाश होऊन या. श्री गुरु म्हणती पतितासी पूर्वी तू विप्र होतासी श्री गुरु माता पिता दोषीसी यास्तव चांडाले जन्मलासी. आता सांगो तुझे अधिक जा स्थान संगमी मास एक केलिया जाईल तुझा दोष पुनरुपी विप्रजन्म पावसी. पतित म्हणे स्वामीसी तुझे दर्शन झाले मजसी कावळा जाय मानस सरोवरासी राजहंस केवी होय. तैसे तुझे दर्शन मात्रे आपण जाहलो पवित्र तारावे आता माते शरणागता रक्षका. परिस लागता लोहासी सुवर्ण होय तक्षणेसी सुवर्ण मागवता लोह कैसी होय स्वामी जगद्गुरु. तुझे दर्शन सुधारसी आपण झालो ज्ञानराशी अभिमंत्रीने आता मजसी विप्रामध्ये मिळवावे. ऐकून तियाचे वचन श्री गुरु बोलती हसून तुझा देह जातीहीन केवी विप्र म्हणती तुझ पतिताचे सुधारसी वर्धता तुझे रक्त मासासे ब्राह्मण म्हणती तू ते कैसे सगळे निंदा करतील पूर्वी ऐसा विश्वामित्र क्षत्रियवंशी गाधीपुत्र तपोबळे करुणी पवित्र विप्र म्हणवी आपणाते ब्रह्मयाचे शतवर्षे तप केले महाक्लेशे तेने बळे म्हणवे तसे ब्रह्मर्षी म्हणून या. इंद्रादी सुरवरासी विनविता होय परियसी आपणा ते ब्रह्महर्षी म्हणून बोला म्हणत असे. देवऋषी म्हणती तयासी आम्हा गुरु वसिष्ठ ऋषी जरी तो म्हणेल ब्रह्मर्षी आपण समस्त अंगीकारू. ऐसे तया वसिष्ठासी विनवी विश्वामित्र ऋषी ब्राह्मण म्हणा आपणासी केले तप बहुकाळ. ऋषी म्हणे विश्वामित्रा क्षत्रिय तामस अपात्र देह टाकणे अपवित्र मग विप्रकुळी जन्मावे. मग तू ते व्रतबंध होईल गायत्री प्रबोध तधी तू होशील शुद्ध मग ब्रह्मऋषी नाम तुझे. काही केलिया न म्हणे विप्र कोपला मुनी विश्वामित्र वसिष्ठाचे शतपुत्र मारिता झाला तयवेळी. ब्रह्मज्ञानी वसिष्ठ ऋषी काही केल्या न होय तामसी अथवा न म्हणे ब्रह्मऋषी तया विश्वामित्राते. वर्तता असे एके दिवशी विश्वामित्र कोपेसी हाती घेऊन या पर्वतासी घालू लागला वसिष्ठावरी. विचार करती मागुनी म्हणी जरी वधीन वसिष्ठ म्हणी आपणा ते न म्हणती कोणी ब्रह्मऋषी म्हणून या. इंद्रादी देव समस्त ऋषी म्हणती वसिष्ठ वाक्य सरशी आपण म्हणे ब्रह्मऋषी अन्यथा नाही म्हणून या. ऐसे वनिष्ठ मुनीवर मारत्या म्या दोष फार म्हणून टाकी गिरिशिखर भूमीवरी परिसा. अनुतप्त झाले अंतकरण वसिष्ठ ऋषी ओळखून ब्रह्मऋषी म्हणून पाचारिले त्यावेळी. संतोषिनी विश्वामित्र म्हणे ऋषी बोले सत्य माझे घरी तुम्ही आता अन्न घ्यावे स्वामिया. ऋषीवचन ऐकून बोलत असे वसिष्ठ मुनी तुझ्या शिरी सूर्यपचनी पाक करणे अन्न आपण. विश्वामित्र अंगीकारेले सूर्यपाके अन्न केले सहस्त्र किरणे तापिता वेळी देह सर्व भस्म झाला. विश्वामित्र महामुनी अतिसमर्थ अनुष्ठानी पूर्वील देह जाळून नूतन देह धरिता झाला. मग म्हणती सकळ मुनी विश्वामित्र ब्रह्मज्ञानी ब्रह्मऋषी म्हणून झाला त्रिभुनी प्रख्यात. या कारणे तुझा देह विसर्जावा जन्म इह अनुतप्त झाला तुझा भाव होईल जन्म ब्राह्मण कुळी. ऐसे त्या पतितासी बोधिती श्री गुरुपर्यसी लादले असे सुख त्यासी त्याच्या मानसीत न यायची. निदान सापडे दरिद्रासी तो का सांडील संतोषी अमृत सापडे एखाद्यासी तो का सोडील सुखासुखे. एखादा ढोर उपवासी पावे सुखाडिया गृहासी तेथुनी जावया तयासी मन नवे परियेसा. तैसे त्या पतितासी लादले ज्ञान निधान राशी न वचे आपुले मंदिरासी विपुर आपणा म्हणवे तसे. इतके होता अवसरी आली त्याची पुत्र नारी म्हणती लागले अपस्मारी म्हणून आला धावत. जवळी येता स्त्रियसी स्पर्शू नको म्हणतेसी कोपे करुनी मारावयासी जात असे तो पतित. दुःख करी त्याची भार्या जाऊनी नमन श्री गुरुपाया पती माते सोडून या जातो ऐका स्वामिया. कन्यापुत्र मज बहुत कोण त्याचे प्रतिपाळित आम्ही त्यजून केवी जात सांगा स्वामी तयासी. जरी न सांगाल स्वामी त्यासी तजीन प्राण पुत्रासहसी यरवी आमते कोण पोशी अनाथ आपण स्वामिया. ऐकून तिचे वचन श्री गुरु बोलते हसून तया नरावते बोलवून सांगताती पर्यसा. श्री गुरु म्हणती पतितासी तुवा जावे आपल्या घरासी पुत्र कलत्र शोभता दोषी तू ते गती नोहे जाण. या संसारी जन्मोनिया संतुष्ट व्हावे सकळ इंद्रिया मग पावे धर्म माया तरीच मतरे भवार्णव. या कारण पूर्वीच जाणा न करावे आपण अंगना करुणी त्वजिता होय पत्यना महादोष पावलीजे. सूर्य भूमी साक्षीशी तुवा वारिले स्त्रियसी तीस त्यजिता महादोषी तुझ गती नवे जाण. श्री गुरुवचन ऐकून विनवितसे कर जोडून केवी होई अति यातीहीन ज्ञान होऊनी मागोती. श्री गुरु मनी विचारती याची अंगे असे विभूती प्रक्षाळावे लुब्धा हाती मग अज्ञान होय त्यासी. ऐसे मनी विचारून सांगती शिष्याचे बोलून एखादा लुब्ध पाचारून आपण आणा आता त्वरितसे. तया ग्रामी द्विजय करी उदिम वाणिक त्यासी पाचारते एक तया
पतिता सन्निध. श्री गुरु म्हणते तयासी उदक घेऊन हसे स्नपन करीगा पतितासी होय अष्टक संसारी. श्री गुरु निरुपय ब्राह्मण घेऊन आला उदक आपण पतितावरी घालता क्षण गेली विभूती धुवनिया. विभूती दुता पतिताचे झाले अज्ञान मन त्याचे मुख पाहता स्त्रीपुत्राचे धावत गेला तयाजवळी. आलिंगोनी पुत्रासी भ्राती झाली म्हणे त्यासी का आलो या स्थळाची तुम्ही येणे कोण काज. ऐसी मनी विस्मय करीत आपण आपल्या घरा केला पतित सांगती लोक वृत्तांत विस्मय करीत यावेळी. इतके होता कौतुक पाहत होते नगरलोक आश्चर्य करते सकळीक म्हणते अभिनव काय झाले. त्रिविक्रम महामुनी जो का होता गुरु सन्निध्याने पुसतसे विनवनी ऐका श्रोते एकचित्ते. त्रिविक्रम म्हणे श्री गुरुसी होतो अनुमान मानसी निरोप द्यावा कृपेसी विनवी एका उदरा. महापतित यातीहीन त्याते स्वामी दिले अज्ञान अंगदूता तक्षण गेले ज्ञान केवी त्याचे. विस्तारून आमासे निरोपावे कृपेसी म्हणून चरणी लागला चरणासी भावभक्ती करून या. ऐसे पुत्र त्रिविक्रम यती श्री गुरु तयासी निरूप देती त्याचे अंगीची विभूती धुता गेले ज्ञान ऐका. ऐसाच विभूतीची महिमा महात्म्याच्या हस्तसंगम प्रपंच होय परब्रह्म भस्म महिमा अपार असे. श्री गुरु वाक्य ऐकोनी विनवितसे त्रिविक्रम महामुनी देवगुरु शिरोमणी भस्म महिमा निरूपावा. सिद्ध म्हणे शिष्यासी भस्म महात्म्य त्रिविक्रमासी श्री गुरु सांगती विस्तारेसी एकचित्ते ऐकापा. म्हणे सरस्वती गंगाधर सांगे गुरुचित विस्तार ऐकता होय मनोहर सकाभिष्ट साधती. पुढील कथा पावन सांगे सिद्ध विस्तारून महाराष्ट्र भाषे करून सांगे सरस्वती गुरुदास. इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती व्याख्याने सिद्ध नामधारक संवादे कर्म विपाक कथनम नाम अष्टविशोध्याय. श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.